चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि त्याचबरोबर भाजपचे आमदार परिणय फुके. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. विकासजी, तुमच्याकडे येतेय. ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही ऐकलंच असेल की परिणय फुके यांनी असं म्हटलेलं होतं की विलिनीकरणाच्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम आता लागलेला आहे. इतकंच नाही तर सत्तापिपासू पक्षाकडनं ही चर्चा केवळ पुढे ठेवण्यात येतेय. आपल्या याच्यावरती उत्तर. नाही, खरं तर परिणय फुके हे म्हणजे त्यांच्या पातळीवर भाजपा म्हणून ते बोलत असतील, त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही आमच्या पक्षाने सध्या अजितदादांचा हा अपघात नसून कुठेतरी घातपात आहे, त्याच्यावर रोहितदादा पवार यांनी जी काही पत्रकार परिषद घेऊन जे मुद्दे उपस्थित केलेत त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अमोल मिटकरी वगळता एकही प्रमुख नेता, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, कुणीही बोलत नाहीत. रोहितदादांना जे प्रश्न पडले ते प्रश्न या नेत्यांना का पडत नाहीत याच्यावर आम्ही सध्या काम करतोय. अजितदादांच्या घातपाताचा तपास झाला पाहिजे. अजून त्याच्यातली सत्यता कुठं पुढे आलेली नाहीये आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेण्याची गरज आहे, ती घेतली जात नाहीये. परिणय फुकेंनी आम्हाला कुठेतरी सत्ता पिपासू म्हणण्यापेक्षा जरा आत्मपरीक्षण करावं की आपण दोन पक्ष फोडून या महाराष्ट्रामध्ये कुठला आदर्श निर्माण केलाय, कशा पद्धतीनं आपण राजकारण करतोय याचं जरा आत्मपरीक्षण करावं. आम्ही कुणीही त्याच्यावर आत्ता बोलायला तयार नाहीत, कारण आमचं आत्ता एकच आहे की अजितदादांचा घातपात जो झालाय याच्या मुळाशी आम्हाला जायचं आहे. आणि रोहितदादा पवारनी जी टू द पॉइंट अभ्यासपूर्वक अतिशय विवेक बुद्धीने जी काही पत्रकार परिषद घेऊन जो पीपीटीद्वारे जे प्रेझेंटेशन मांडलंय जगासमोर, त्या प्रत्येक मुद्द्यावर चौकशी व्हायला पाहिजे होती. सुनील तटकरे काल दिल्लीला गेले होते, त्यांनी कुठेतरी नरेंद्र मोदी साहेबांना किंवा अमित शहाना निवेदन देताना फोटो आम्हाला बघायला मिळाला असता अनुषंगाने किंवा उपस्थित केलं तर आम्हाला बरं वाटलं असतं. विलिनीकरण हा काही मुद्दा आमचा नाहीये, त्याच्यावर आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. बरं, परिणयजी. परिणयजी, तुम्हाला आवाज ऐकू येतोय का माझा? बरं, ठीक आहे. आपण अमोलजींकडे जाऊया. अमोलजी, एक महत्वाचा मुद्दा, खरं तर विषय वेगळा आहे पण महत्वाचा मुद्दा आहे तो सुद्धा, आणि तो म्हणजे घातपाताचा असलेला संशय. याबद्दल विकासजी म्हणाले, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, मी आमदार रोहित पवार यांनी जी काही पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे उपस्थित केले त्या गोष्टीचं मी समर्थनच केलेलं आहे. हे मुद्दे मी 27 तारखेला दादांच्या विमानाचा झालेल्या अपघातानंतर 28 तारखेपासून सातत्यानं मी हे मुद्दे लावून धरतो आहे आणि त्यांनी पण बहुतांश अंशी ते मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यामुळे हा अपघात नसून घातपात आहे याबाबत मी पण प्रश्न उपस्थित केलेत. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना 2 दिवसा पहिले भेटलो आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, कारण सीआयडी चौकशी जी काही आहे त्याला काही मर्यादा येऊ शकतात. त्याच्यामुळं यामध्ये अनेक शंका कुशंकांना जागा मिळते. महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न भरपूर अनुत्तरित आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जी काही पत्रकार परिषद दिल्ली आणि मुंबईला घेतली त्या परिषदेच्यावर कोणाच्या आक्षेप असण्याचं कारण नाही. त्यांनी रास्त प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि ते अपघाताच्या संदर्भातली प्रश्नाची उत्तरं आली पाहिजे. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही उच्चस्तरीय चौकशी याबाबत लावू. नक्कीच. एक फक्त जाता जाता दोघांनाही प्रश्न विचारते आणि त्यानंतर परिणयजींकडे अगदी थोडक्यामध्ये येणार आहे. अमोलजी, जर विलिनीकरण 2 पक्षांचं झालं तर नेतृत्व कोणाकडे असेल असं आपल्याला वाटतं? नाही, विलिनीकरणाचा निर्णय हा आमच्या पक्ष पातळीवर होईल. राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुनेत्रा वहिनींना संधी मिळावी याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल सेलच्या 10 विविध संघटनांनी पत्र दिलेले आहेत. प्रांताध्यक्षांकडे पत्र दिलेत, राष्ट्रीय कार्याध्यक्षांना पत्र दिलेले आहेत. आम्ही पण ती मागणी केली. विधिमंडळ घटनेते पदाच्या वेळेस सही देत असताना आम्ही राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनी त्यांना तिथे संधी मिळावी ही विनंती केली. आता त्या ज्यावेळेस हा कारभार हाती घेतील त्यानंतर ते जे काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सहमत असू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या निमित्तानं आपल्या समोर सांगतो. नक्की. विकासजी, तुम्हालाही हाच प्रश्न विचारायचा, अगदी एका वाक्यामध्ये उत्तर द्या की 2 पक्षांचं विलिनीकरण झालं तर सूत्र नेतृत्वाची कोणाच्या हाती असतील? नाही, याच्यावर जर तरवर बोलण्याची गरज नाहीये, याच्यावर आमचे पक्षश्रेष्ठी बोलतील. परंतु अमोल मिटकरींना माझा इथे एक प्रश्न आहे की अमोल मिटकरी, दादांच्या या घातपाताबद्दल तुम्ही एकटे सोडला तर तुमच्या पक्षातले वरिष्ठ नेते गप्प का आहेत? ते का बोलत नाहीत? कुणाच्या दबावाखाली आहेत? हा साधा माझा प्रश्न आहे.
विलिनीकरणाबद्दलचा आमचा आत्ताचा प्रश्नच नाहीये, ती चर्चाच नाहीये. त्याच्याबद्दल आमचे पक्षश्रेष्ठी बोलतील. बर विकासजी, नक्कीच हा मुद्दा महत्वाचा आहे, परंतु या मुद्द्यावरती आपण नक्की पुन्हा एकदा चर्चा करू. आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि यापूर्वी सुद्धा ही चर्चा केलेली आहे. खरंच हा गंभीर विषय आणि त्यावरती सातत्याने पाठपुरावा आमच्या चॅनेलतर्फे आम्ही नक्कीच करणार आहोत. परिणयजी, एक जाता जाता फक्त तुमचा असा प्रश्न आहे की सातत्याने असंही म्हटलं जाते की भाजपचा याच्याशी काय संबंध येतो, दोन राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार असेल तर, याच्यावरती तुम्ही काय उत्तर द्याल अगदी एका वाक्यामध्ये? बघा, असं आहे की आज राष्ट्रवादी पक्ष, अजितदादा गट जो आहे तो भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये आहे. केंद्रातही युतीमध्ये आहे आणि राज्यातही युतीमध्ये आहे. आणि मग एनडीएमध्ये असताना त्या पक्षात निश्चितच कुणासोबत करायचं, काय करायचं, निश्चितच ते चर्चा करून करतीलच. पण माझा एक प्रश्न या माध्यमातून आणखीन आहे की शरद पवार गट जर विलिनीकरण झालं तर शरद पवार साहेब सुमित्राताईंच्या नेतृत्वात काम करायला तयार आहेत काय, किंवा ते एनडीएमध्ये सामील व्हायला तयार आहेत का? ते माननीय मोदीजींचं नेतृत्व देशात आणि राज्यात माननीय देवेंद्रजींचं नेतृत्व म्हणजे तुमच्या दृष्टीने ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि याची सुद्धा उत्तर आपल्याला योग्य वेळी मिळतीलच. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली वेळ फार कमी आहे परिणयजी, त्यामुळे